जे आपले आयुक्त आहेत चितले का काय चितले का चितले काय यांचं आडनाव आहे चितले आहेत ना हां चितले साहेब तर त्यांनी इथं थांबलं पाहिजे आणि लोकांचं जे गाऱ्हाणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. खरं तर लोक का चिडले आहेत आयुक्तांना त्याच्या पॉवर आहेत राज्यकर्त्यापेक्षा आयुक्त हा मोस्ट सिनियर असतात तर त्यामुळं त्यांना त्या पॉवर आहेत आणि त्यांनी पनवेल नगर परिषदेत ते सीवर राहून गेलेले आहेत त्यामुळे पनवेलच्या बऱ्याच समस्या त्यांना माहिती आहे. पनवेल जसं मोठे होते तसं तेही मोठे होत चाललेले आहेत नावाने. तर माझं म्हणणं आहे ही जी इकडे इमारत दाखवा जरा ही 9 वर्ष याचं काम चालू आहे आणि हिला प्रत्येक 3 वर्षात पैसे आणि मुदत वाढ करतात आणि लिगली मुदत वाढ होत नाही. तर याचा एक उदाहरण जिवंत उदाहरण म्हणून इथं जे आपण थांबण्याचं ठिकाण घेतलं की जनतेने बघावं पनवेलकरांनी की तुमच्या पैशाचे काय इथेची वाटोला लागतो कराचा तुम्ही कराचे पैसे देता. आज कचरा सेग्रिगेशनचा जो विषय आहे कचऱ्याचे 3 पट भाव वाढवून दिला ना मस्जिदला कॉन्ट्रॅक्टर ज्याची निविदा कमी असताना त्यांना देऊ शकले नाही आणि अधिकवाल्याला निविदा देतात म्हणजे हा तालिबानी पद्धतीचं काम चालू आहे असं मला वाटतं. म्हणजे मनमानी कारभार तर हा कारभार थांबला पाहिजे म्हणून जनतेच्या वतीने जन आक्रोश मोर्चा आहे. आता याच्यात कुठलाही पक्ष नाही परंतु ज्या प्रतिनिधींना वाटतं की मी जनतेसाठी जावं असे लोकप्रतिनिधी याच्यात सामील होतात. आम्ही हरीशजी केनी असतील लतीफभाई असतील यांच्या सगळ्यांशी संपर्क साधलेला आहे. हा मोर्चा आहे हा मोर्चा जनतेचा मोर्चा आणि जन आक्रोश मोर्चा आहे. त्यामुळे या मोर्चामध्ये भ्रष्टाचार बाहेर काढावा आणि पनवेल खरं म्हणजे लोक मला ते असं वाटतं कारण आपण पनवेलकर म्हणून पनवेल भ्रष्टाचार मुक्त व्हावात याच्यासाठी चितले साहेब प्रयत्न करतील अशी मला अपेक्षा आहे. कारण कोणी इंजिनियर पैसे घेत नाही बघा महापालिकेत इंजिनियर पैसे घेतो का नाही कॉन्ट्रॅक्टर त्याला देतो का नाही. नाले साफ कसे होतात चकाचक या आरशातून जर इथून आरसा बघितला आणि 1 किलोमीटर बघितला तर गटारातून हा आरशातून तो आरसा दिसतो म्हणजे एवढी चकाचक पनवेल आहे काय. आणि त्याच्यातलं माझा कोलीवाडा तर एवढा चकाचक आहे. अहो 5,000 कोटीचं बजेट आहे. किती पनवेल महानगरपालिकेचा 5,000 कोटीचा बजेट. 5,000 कोटी कशाला म्हणतात. प्रत्येक वसाहतीला चांदीची पत्र जरी बसवली ना फुटपाथच्या ऐवजी तरी आपले पैसे बॅलन्स राहतील. मग हे पैसे जातात कुठं खातात कोण आणि देतात कुठं. मग वरती हिस्सा देतात का विधायकांना हिस्सा देतात का खासदारांना देतात का आमदारांना देतात की नगरसेवकांना देतात कुणाला त्याचा देखील शोध आज या मोर्चाच्या माध्यमातून तुमच्यासारख्या आदर्श पत्रकारांनी लावला पाहिजे ही माझी इच्छा. आणि म्हणून आज मी तुम्हाला यासाठीच अंबल करतो की तुम्ही याला वाचा फोडा. पत्रकार वाचा फोडतात अन्यायाविरुद्ध पत्रकार लढतात. त्यामुळे तुम्ही आम्हाला आज या मोर्चाला साथ द्या अशी प्रकारची तुम्हाला आमची विनंती आहे. काय काय देवीकडे साकडं घालणार आणि कसं प्रशासनाला सुट्टी आमची देवी अशी म्हटलेली आहे की जगदीशजी जर यावी मागणं पूर्ण केलं नाही तर मी यांच्यावर कोपील आणि जेवढं खाल्लं यांची फोटोतून आतला बाहेर काढील अशी माझ्या एकविरा आईने मला कालच मला सांगितलं. मला दृष्टांत झालेला आहे की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध तुम्ही लढा. तुम्ही लढल्याशिवाय पर्याय नाही तर लढणारे गप्प झाले आहात. आता जगदीश तूच उठ आणि नगरपालिकेच्या विरोधात सूट. आणि म्हणून आज आपण सुटतोय तुमच्या माध्यमातून सगळ्या भाऊ बहिणी इथे जमलेल्या आहेत. अनेक 1000 लोक बाकी आहेत कसं जाणार हॅलो तर आणखी इथं लोक जमतात त्याशिवाय आपण जरी उशीर झाला तरी हरकत नाही. थोड्या वेळाने आपण या ठिकाणी मोर्चाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत पत्रकारांनी खरं म्हणजे जे प्रमुख लोक आल्यात त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि पनवेलची नक्कीच समस्या काय. आता हरीश केनीसारखे सिनियर लीडर या ठिकाणी आहेत तर त्यांनी या ठिकाणी सुतवत केला पाहिजे. मला वाटतं राजाराम पाटील साहेब पुढे आहेत. राजाराम पाटलांनी म्हणजे अशी जी काही विचारवंत लोक आहेत त्यांनी तुमच्याशी आज संवाद साधला पाहिजे. आणि आमचं बघा आता आम्ही साकडंच घालून आलो की नाही की एकविरा यांचा सर्वनाश करायला साकडं घालून आलो. आणि म्हणून ती संस्कृतीसोबत आपली मराठी संस्कृती आहे ती संस्कृतीसोबत घेऊन चाललेलो आहोत. तील विषय आज पालकांद्वारे प्रदर्शित होत आहेत. कसं पाहता नेतृत्व करताना कसा आक्रोश आहे. तुम्ही बघत असाल फक्त कळंबोली शहराचा हा जन आक्रोश आहे. पनवेल शहरातील जनता ह्या पनवेल महापालिकेच्या सत्ताला त्रासलेली अक्षरशः त्रासलेली आहे. आपला पाणी प्रश्न आहे. पाणी प्रश्नाबद्दल सत्ताधाऱ्यांना काही पडली नाही. तुम्ही महासभेत बघता अक्षरशः 3 महासभेत आम्ही प्रश्न विचारतो. दर सभेला महापौर या ठिकाणी 5 दिवसात आम्ही पाणी प्रश्नाची
पाणी परिषद बोलू म्हणून सांगता, पण दर सभेला तीच परिस्थिती, दर सभेला आश्वासन मिळतं. आणि महत्त्वाचं तुम्ही बघितलं असेल की ह्या सभेला अंदाजे 1300 कोटीची योजना ह्या ठिकाणी पत्रावर ठेवली होती, परंतु सत्ताधाऱ्यांनी ती थांबवलेली आहे. आज ती जर आपण त्या ठिकाणी मंजुरी दिली असती तर जागतिक बँकेचा पैसा आहे, केंद्र सरकारचा पैसा आहे, त्यांना अभ्यास करायचा आहे. मला वाटत नाही काय अभ्यास करणार आहे. जे प्रस्ताव आले, जे योजना आहेत ते त्याची निधीकरण आज पनवेल ताणलेली आहे. जो पनवेलचा जो धरण आहे काडेश्वर, त्याची ह्या योजनेच्या माध्यमातून 100 ते 130 MLT पाणी या पनवेलला मिळणार आहे. अशा प्रकारचे मग कचऱ्याचा प्रश्न असू दे, इथल्या रस्त्याचा प्रश्न असू दे, आणि डम्पिंग ग्राउंडसाठी ते भांडतात. कारण डम्पिंग ग्राउंड ज्या ठिकाणी सेग्रेशन करायचं ते कळंबोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, त्या ठिकाणी नागरिक राहते, या ठिकाणी काही तो डम्पिंग ग्राउंड घेतलेला आहे. आणि तुम्ही जर जो कचरा जातो चाल या ठिकाणी, त्या जगाची परिस्थिती बघली तर अतिशय वाईट विदारक परिस्थिती. तुम्ही नक्कीच जा त्या ठिकाणी, एकदम विदारक परिस्थिती आहे. तिथे मग पाणी असो, डम्पिंग असो, इथला कचरा असो, लाईटची समस्या बघतात. कळंबोली, कामोठा किंवा पनवेल शहराचा पूर्ण आपण अभ्यास केला तर लाईटच नाही. जनता अक्षरशः रस्त्यावर येत आहे पाण्या लाईटसाठी. या अशा विविध प्रश्न आज महापालिकेचा आज तुम्ही बघितलं असेल, आज 6 महिने झाला ह्यांना बजेट मानता नाहीत. म्हणजे याचा रेकॉर्ड झाला असेल की आज 6 महिने झाले पूर्ण देशात बजेट सादर झालं असतं. हे बजेट मानू शकत नाही. आज 5000 कोटी दाखवले, ते किती आहे ते दाखवा आम्हाला. कारण ह्या महापालिकेच्या माध्यमातून ह्या जनतेचा कराचा पैसा याची अक्षरशः लूट चालू आहे आणि कुठेतरी थांबवावी, यासाठी आमचे जगदीश भाई आणि सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा महामार्च निघाला आहे. नक्कीच आमच्या ज्या मागण्या आहेत, पनवेलच्या जनतेच्या मागण्या, या ठिकाणी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. मला मागच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या बंधूंनीच प्रश्न विचारलं होतं की ताई याच्यामध्ये महिलांचा प्रतिसाद किती असेल, तर त्याला मी सांगितलं होतं निश्चितच महिलांचा प्रतिसाद जो आहे तो येणाऱ्या 30 तारखेला बघशीलच. आणि खरोखरच महिला या ज्या आहेत, जन आक्रोश मोर्चा म्हणजे पाणी, मेन त्यांना पाण्याची समस्या आहे. आज पाऊस पडत असताना सुद्धा काही सोसायट्यांमध्ये पाण्याची तुटता आहे आणि प्रत्येक सोसायटीमधून फोन येते का पाण्याचा कसा प्रश्न आहे, पाण्याचा कधी प्रश्न सुटणार. तर महिलांचा जो प्रश्न आहे पाणी, आता वारंवार लाईट जाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, लाईटीचा प्रश्न आहे. आता जे मान्सूनपूर्व गटर साफ केली होती, नाले सफाई केली होती, तर कळंबोलीत कुठल्याही एरियात जा, कामोट्यामध्ये जा, प्रत्येक ठिकाणी जा, तर नाले असे तुलुंब भरलेले आहेत. म्हणजे कुठल्या पद्धतीने ठेकेदारांनी का महानगरपालिकेने कुठल्या पद्धतीने हे नाले सफाई केलेले आहेत की अशी परिस्थिती पुन्हा म्हणजे कळंबोलीत गाडी रस्त्यावर गाडी का गाडीवर रस्ता हे समजून येत नाही. या परिस्थिती आज जनतेला सामोरी जावं लागतो. या सर्व उद्योग घेऊन ही जनता आज इथं उतरलेली आहे. आम्हाला कळंबोलीमध्ये मेन म्हणजे आता असं आलेलं आहे डम्पिंग ग्राउंड. आता तुम्ही घोटगावात बघितलेले असतील, गोमातांचं किती म्हणजे निष्पन्न मृत्यूपथी पडलेले आहेत. तसाच प्रकार आमच्या कळंबोलीत येण्याची शक्यता, दाट शक्यता आम्हाला दिसत आहे. आणि जर ते आली तर रोगराईला आमचं नागरिक वस्तीमध्ये तरी हा डम्पिंग ग्राउंड आलं नाही पाहिजे. पहिली तर आमची मागणी आहे, हा डम्पिंग ग्राउंड हटला पाहिजे. आणि तो हटवण्यासाठी आम्ही इथं आज सर्व जनता इथं उतरलेली आहे. आणि तो हटला नाही तर आम्ही पालिकावर याच्याही पेक्षा मोठं आंदोलन उभारण्याचा पुन्हा एक आव्हान करतो. का हे तर काहीच नाही, झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे. तर या माध्यमातून आम्ही आज तुम्हाला सांगतो या गरजा ज्या आहेत त्या सुटल्या पाहिजेत. आणि एवढं बोलून मी थांबते. जय हिंद. बात यही है कि हम रहते हैं सैटेलाइट सिटी में, हमारे शहर का नाम दिया सैटेलाइट सिटी, लेकिन आपको मालूम है क्या 5000 करोड़ रुपए का बजट है, भ्रष्टाचार इस लेवल पे है, वन साइडेड हमारे सिर्फ एक ही हैं, इस शहर के मालिक बोल दो आप, पेपर पे तो आमदार साहिब है, प्रशांत ठाकुर साहिब, उनके अंदर में भ्रष्टाचार इस लेवल पे है कि आप समझ लीजिए कि कोई भी टेंडर उनके बगैर, मैं तो 5-10 करोड़ रुपए की बात नहीं कर रहा हूँ, 5-10 लाख रुपए के भी कोई टेंडर रहेंगे ना, उनके पीछे बगैर उनके जाते नहीं है। इस तरह से भ्रष्टाचार है। पूरे देश का हाल ये है, हमारे इसका है। आप बेसिक पानी की नेसेसिटी दे नहीं सकते तो आप बाकी का क्या हम मांगेंगे? पानी के लिए हम मालूम नहीं कितने सालों से लड़ रहे हैं। हमको अब बेसिक पानी, आप रोड का इंफ्रास्ट्रक्चर देख लो, खड्डे, अब ये कोई ब्रिज चालू हुई थी, अगर आपने देखा होगा 27 खारगर से तलोजा जाने के लिए 2 दिन में बंद। आप देखेंगे तो रिपेयर का काम चालू हुआ, आदमी लोगों को जाने तक नहीं दिया जाता ताकि मालूम पड़े कि उधर कितना भ्रष्टाचार हुआ। 2 दिन के अंदर ब्रिज बंद करने का कारण क्या है?
इस तरह से हमारे जो शहर है ना वो गड्ढे में जा रहे हैं। हमारे जो सिर्फ एक ही आदमी साहूकार मालिक, वो शासन में जो बैठे वाले हैं, जो मेन जो जिनके हाथ में शासन है वो है, बाकी और कोई नहीं भरने वाला है। हमारे जेब से पैसे जाएंगे, उनके जेब में भरते जाएंगे। यही हमारा मूल मुद्दा है, हमारा मूल फाइनल ये चीज़ है। क्या कहेंगे जनता को, किस प्रकार से आह्वान करेंगे? रास्ते पे आना है और कोई रास्ता नहीं है, आपको डंडियां भी खानी पड़ेगी, जेल में भी जाना पड़ेगा। रास्ता खाना पीना का जो हम लोग जिस चक्कर में पड़े रहते हैं वो भूलना पड़ेगा, थोड़ा रास्ते पे आना पड़ेगा और तब जाके आप करोगे। कांग्रेस जनता पार्टी की जो हालत होएगी धीरे धीरे, उस तरह से तो हमको भी लगता है कि हम कांग्रेस तो बन चुके हैं, हम वेजिटेबल्स बन चुके हैं, कुछ अंधभक्तों की वजह से, कुछ हमारे जो शासन में जो फाइट करने वाले उसकी वजह से। थैंक यू।